तिरुपतीच्या प्रसादाबद्दल एक महत्त्वाची बातमी आहे। प्रसादाचे लाडू बनवण्यासाठी जे तूप वापरण्यात येतं त्या तुपामध्ये चरबीचे अंश सापडले असा दावा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी केलेला होता। प्रसादाच्या चाचणीचा अहवाल आता समोर आलाय आणि त्यामध्ये चरबीचा आणि फिश ऑइलचे अंश आढळल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे। मात्र यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे गायीचा आहार प्रमाणापेक्षा जास्त असेल किंवा गाय कुपोषित असेल किंवा कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी ट्रीटमेंट झालेली असेल तर दुधामध्ये चरबीचा अंश सापडू शकतो, असंही या अहवालामधून पुढे लिहिण्यात आलेलं आहे। तर चंद्रबाबू नायडू यांचा दावा खरा ठरलेला आहे। लाडूच्या तुपामध्ये चरबीचे काही अंश आढळलेले आहेत। प्रसादाच्या चाचणीचा हा अहवाल प्रसिद्ध झालेला आहे। मात्र यामध्ये एक लक्षात घेण्यासाठी गोष्ट अतिशय महत्त्वाची, ती म्हणजे गाय कुपोषित असेल किंवा दुधामध्ये नैसर्गिकरित्या सुद्धा चरबी येते। गायीची कोलेस्टेरॉल कमी करण्याची ट्रीटमेंट झालेली असेल तरी सुद्धा चरबीचे अंश त्यामध्ये तुपामध्ये येऊ शकतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।